नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आपण हलकी फुलकी साधी सोपी रेसिपी करणार आहोत. आजची रेसिपी आहे टोमॅटोचं सूप आणि चीज सँडविच. आता आपण त्याची कृती पुढे बघूया. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण कांदा, टोमॅटो आणि थोडेसे पंपकिन, याला मी डिस्गाईज सूप म्हणते कारण की माझ्या लेकाला पंपकिन अजिबात आवडत नाही. त्याच्या पोटात गेलं पाहिजे त्यामुळे मी टोमॅटो जास्त, कांदा जास्त, आणि पंपकिनचा वास चव येत नाही आणि त्याच्या पोटातही जाते. हे वेट लॉस सूप आहे. ह्याने तुम्हाला छान वेट लॉस होईल जर तुम्ही 7 दिवस फक्त एवढंच सूप प्यायलात आणि व्हीट ब्रेडचं चीज सँडविच खाल्लं. चीज हे एका पद्धतीचं प्रोटीन आहे. चांगले कॉम्प्लेक्स कार्ब्स जातात तुमच्या पोटामध्ये व्हीट ब्रेडनी, जे पचायला पण सोपे असतात आणि सेशिएटिंग असतात. जास्त वेळ तुमचं पोट भरलेलं आणि फुल राहतं. म्हणून मला असं वाटतं की आणि माझं झालंय कमी त्याने वजन, सो यू कॅन ट्राय. त्याच्यावरतीच मी आता मीठ घालते आणि थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घालते. बाकीची मी ठेवलेली आहे, जर लागलं तरच घालूयात, नाही तर तिखट होतं थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये नंतर वरनं क्रीम घालायचं. क्रीम घातल्याने छान रिच क्रीमी होतं. आणि जर तुम्हाला सँडविचेस करायचे नसतील तर फक्त सूप प्यायला तरी छान होतं. दॅट्स इट. एवढीच कृती आहे ह्याची. आणि नंतर हे आपल्याला मिक्सरमधनं काढून गाळून घ्यायचंय. दॅट्स इट. आणि आवर सूप इज डन हिअर. आता आपण शिट्टी लावून घेऊया आणि 3 शिट्ट्यांमध्ये छान हे सगळं शिजून होईल. 3 शिट्ट्या करण्याची गरज, कारण की पंपकिन आहे त्याच्यामध्ये, म्हणून 3 शिट्ट्या करा. आता साधं सोपं आपण इंडियात बनवतात तसं कुठल्या पण घरी बनवत असलेल्या इन्ग्रेडियंट्सनी बनवता येईल असं हे सँडविच आहे. या सँडविचसाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेड, बटर, चीज, चिली फ्लेक्स आणि थोडंसं हे ब्लॅक पेपर. आता ब्लॅक पेपर मी ह्याच्यावरती घातले, चिली फ्लेक्स घातले, आता ह्याच्यावरती मी चीज स्लाइस ठेवते. दोन चीज स्लाइसेस ठेवलेत. याच्यावरती परत थोडंसं ब्लॅक पेपर, आणि चीज मध्ये मीठ असतं म्हणून मी मीठ घालत नाहीये. आणि बारीक गॅसवरती हे आता आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. अशीच आपण पुढची सँडविचेस बनवून घेऊयात. प्रत्येक 2 स्लाइस मध्ये 2 चीज स्लाइसेस घाला, म्हणजे त्याचा स्वाद आणि चव छान येते आणि सूप मध्ये छान डिप करून छान लागतं. आता हा आपण पलटून घेऊया. जरा काळं झालं.
आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात. आता हे जास्त पुढचं शिजू नये, काळं होऊ नये आणि आतलं चीज मेल्ट व्हावं म्हणून मी वाटीत पाणी ठेवलेलं आहे. त्याने आत मॉइश्चर क्रिएट होतं आणि मॉडरेट हीटमध्ये छान व्यवस्थित खरपूस सँडविचेस भाजून होतात. आता हे कसं झालंय ते बघूया. नाईस. असे करून आपण सगळे सँडविचेस बनवून घेऊयात. आता हे गाळून घेऊयात आपण. आता छान उकळून झालंय सूप. मी चीज सँडविच प्लेटिंग केलेलं आहे. सूपचंही प्लेटिंग करून घेऊया. आता हे त्याच्यावरती क्रीम घातलंय मी. तुम्हाला क्रीम नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. हे फायनल प्रोडक्ट आहे आपलं. हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे. ही रेसिपी फॉलो करा, बनवा घरी, तुम्ही खा, तुमच्या घरच्यांनाही खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. I hope you like it. Bye.